हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेले आहे. रुंदी टोटल आपण 10 घेतलेले आहे. शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 8.5 इंचावर. आपल्याला इथं अशा प्रकारे एक मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत, बघू शकता. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. जसा वरचा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तसाच आपल्याला इथं बाहेरच्या साईडला पण गोलाकारमध्ये आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर आतला गळा जो आहे कट करून घेऊया. त्यानंतर बाहेरचं जो मार्किंग करून घेतलेलं आपण ते पण आता कट करून घ्यायचा आहे. तर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पेपर घ्यायचा आहे. पेपरला डबल फोल्ड करून अशा प्रकारे जे पट्टी आपण इथं बाहेरच्या साईडचं कट करून घेतलेलं आहे ते आपण अशा प्रकारे ठेवून इथं पिन लावून घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. पेन्सिलला आपण या पट्टीचा आकार देऊन घेऊया पेपरवरती. पट्टीला आपल्याला बाहेरच्या साईडला वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 1-1 इंचावर मार्किंग करून आपण इथं पट्टी जी आहे वाढून घेऊया. तर बाहेरच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथं पट्टी जी आहे वाढवून घ्यायचं आहे, हे एक्स्ट्रा. तर बाहेरच्या गळ्याच्या साईडची आपण इथं पट्टी जी आहे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं कट करून घेऊया पेपरवरती. बाहेरच्या साईडचा पण आपण इथं गळा जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पेपरवरती हे गोलाकारचा गळा जो आहे कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस आणि अस्तर घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही, कापड गोळा नाही होणार, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजचा जो गळ्याचा आतला कपडा इथं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर गळ्याचा आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे, अगदी व्यवस्थित फिनिशिंग आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. तर फिनिशिंग आपण इथं गळा जे तयार केलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे टक्स जे आहे मारून घेऊया. तर आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया. ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे 1.5 इंचाचा. अशा प्रकारे आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. थोडी जागा सोडून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे.
तर साईडला बघू शकता तुम्ही अर्धा इंच आपण इथं जागा सोडून टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं पट्टीला जे आहे इथं ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं पट्टी जे आहे पलटून घ्यायचं आहे। तर पट्टीला आपण इथं पलटून घेतलेल्या अगोदर आपण पेपर कटिंग करून घेतलेल्या गळ्याचा आकार त्याच्यावरती ठेवून आपल्याला हे पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जितका आपला माप आहे तितका घेऊन आपल्याला इथं पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे आपल्या मापानुसार। तर अशा प्रकारे आपण इथं पट्ट्या जे आहे कट करून घेतलेल्या आहे। त्यानंतर पेपरवरती एक एक करून इथं ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला पेपरवरती। पट्ट्या ज्या आहे अगदी जवळ एकाला एक चिटकून आपण इथं एकाच्या खाली एक ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना खूप कन्फ्यूज होतो, तर पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तर त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला एक डावीकडे एक उजवीकडे अशा प्रकारे पट्टी जे आहे पलटून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। एक डावीकडे एक उजवीकडे घेऊन आपण इथं अशा प्रकारे पट्टीवरती इथं टिप मारून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर एका साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे टिप मारून घेऊया, बघू शकता एकावर एक फोल्ड करून आपण इथं टिप मारून घ्यायला आहोत। त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा आपण पट्टी जे आपण इथं कट करून घ्यायचा आहे, गळ्याच्या आतला पण आपण इथं एक्स्ट्रा जो कापड आहे कट करून घेऊया। त्यानंतर गळ्याला आपण इथं पट्टी लावून घेणार आहोत। 1.5 इंचाची आपण पट्टी कट करून घेतलेली आहे तिरपी। गळ्याला डबल फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या आतल्या साईडला लावून घ्यायचं आपल्याला। तर आतल्या साईडला आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया। त्यानंतर पट्टीला आतल्या साईडला थोडं फोल्ड करून आपण इथं परत एकदा ह्याच्यावरती टिप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीला थोडं आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या आतल्या साईडला आपण इथं पट्टीवरती लेस लावून घेऊया। लेस आपण इथं सिल्वर कलरचं घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे फिनिशिंग आहे छान येतो। तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला जे आहे आतल्या साईडला लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। ब्लाऊज पीसवरती जो डिझाईन बनवलेला आहे अशा प्रकारे आपण इथं ठेवून अगदी व्यवस्थित ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत। हा डिझाईन जो आहे अगदी फिनिशिंग आपल्याला इथं ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर डिझाईन जे आहे आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं बाहेरच्या साईडला पण इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याच्या। तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेणार आहोत अगदी फिनिशिंगनं। बऱ्याच वेळेस आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो, डिझाईन बनवायचं असतं, तर कसा डिझाईन बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ पूर्ण बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण इथं पेपर जे आहे काढून टाकूया। पेपर जे आपण इथं काढून टाकलेले आहे। त्यानंतर खालच्या साईडला पण आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल। तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतल्या साईडला दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। इथं सिंपल असं आपण इथं लटकन बनवणार आहोत। तर अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। दोन्ही लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया। सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे। त्यानंतर ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे। तर दोरी जी आहे दुसऱ्या साईडला पण आपण लावून घेऊया। तर दोन्ही साईडला आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेलं आहे। आता नॉट जे आहे आपण इथं बांधून घेऊया, बघू शकता
सुंदर असा आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. अगदीच कमी वेळात आणि खूप सुंदर. मार्केटमध्ये हा डिझाईन खूपच ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. तर बघू शकता गोल गळ्यावरची अशी नवीन आणि ट्रेंडिंग आपण इथं डिझाईन जे आहे तयार केलेलं आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.